नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट चमचमीत चिकन दम बिर्याणी. पण आजच्या बिर्याणीची सर्वात खासियत म्हणजे आपण बाहेरचा कोणताही रेडीमेड मसाला वापरलेला नाही आहे. अगदी हॉटेलसारखा सुवासिक आणि चवदार बिर्याणी मसाला आपण घरातच ताजा कसा तयार करायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. घरच्या मसाल्यामुळे बिर्याणीला जी चव येते ना, ती बाहेरच्या मसाल्यात कधीच येत नाही. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी अर्धा किलो चिकन घेतले आणि अर्धा किलोच्या थोडं कमी तांदूळ घेतले. जुना बिर्याणी तांदूळ आहे. स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घातलेला आहे. कधी पण बिर्याणी किंवा पुलाव करताना जुना तांदूळच घ्यायचा, खूप छान भात होतो. आता हे साईडला ठेवतोय. आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घेतोय. तर त्यासाठी ताजा मसाला करतोय बिर्याणीचा. तर 4 मिरी घेतलेली आहे, 4 लवंग, एक स्टार फूल घेतलेला आहे, एक छोटा चमचा शहाजिरा, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, दगडफूल, 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि 2 तमालपत्र आणि एक छोटा चमचा जिरे आणि एक मोठा चमचा धने. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले आहेत त्याचाच मी बिर्याणी मसाला केलेला आहे. तर प्रथम आपण ह्याला थोडंसं उगं गरम करतोय, जास्त गरम करायचं नाही आहे. थोडंसं गरम झालं की लगेच साईडला काढायचं आहे. आता एक मिक्सरच्या जारमध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत. तमालपत्र असा चुरला ना की समजायचं की आपले मसाले गरम झालेले आहेत. आता हे मस्तपैकी फिरवून घेतलेलं आहे. मिक्सरचं झाकण काढलं तर एवढा सुंदर वास सुटला ह्याचा बिर्याणी मसाल्याचा. खूप छान सुटलेला आहे. आता हे साईडला काढतोय. आता आपल्याला एक ओलं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी दही टाकणार आहोत. असा ताजा मसाला बिर्याणीचा तयार करून ना एकदा बिर्याणी करूनच बघा. खूप टेस्टी बिर्याणी होते. लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आपण. आता दही टाकतो 1 चमचा. ताजं दही घ्या, आंबट अजिबात घेऊ नका. हे का फिरवून झाले. थोडंसं पाणी टाकलं होतं. आता पूर्ण साहित्य सांगते. आपण जो बिर्याणी मसाला तयार केलेला आहे तो हा, ओलं वाटण आणि अर्धी वाटी दही घेतली, फ्रेश दही आहे घरात लावलेली, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, एक मोठा चमचा धनिया पावडर, एक छोटा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेणार आहोत आणि तळलेला कांदा. मी कांदा आधी तळून घेतला आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे आणि थोडीशी पुदिना आणि कोथिंबीरची एकत्रच पानं चिरून ठेवलेली आहेत. 3 हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टोमॅटो उभं काप करून घेतलेले आहेत आणि तळलेला कांद्याचं तेल राहिलेलं आहे ते घेतलेलं आहे मी. प्रथम आपण मॅरिनेशन करून घेतोय चिकनला. तर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो आपण आणि आपण जे ओलं वाटण केलेलं आहे ते टाकतोय. आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण ओलं वाटण. आता त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकतोय. तर अर्धा किलो चिकन आहे आपलं, तर एक मोठा चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. आता एक मोठा चमचा धनिया पावडर घेतलेली ती टाकतोय. एक छोटा चमचा हळदी पावडर. आता लाल मिर्च पावडर विसरलेली आहे ती टाकते. मी घरामध्ये कुटलेली आहे ही पण लाल मिर्च पावडर ती टाकल्या. एक मोठा चमचा घेतलेला आहे. तिखट आहे खूप ही. आणि तळलेला कांदा टाकतोय आपण. थोडाच कांदा टाकणार आहोत, बाकीच्या नंतरनं वापरणार आहोत आपण. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. आता अर्धी वाटी दही टाकतो आपण. फ्रेश दही घ्यायची, घरात लावलेली आहे ही, आंबट अजिबात घेऊ नका. आता आपण टॅमॅटो टाकतोय. एक मोठा टॅमॅटो उभा काप करून घेतलेला आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चिरून घेतलेली आहेत ते टाकतोय. हिरव्या मिरच्या 3 घेतलेल्या आहेत ते तुकडे करून टाकतोय. आता तळलेला कांद्याचं तेल आहे ते टाकणार आहोत आपण. एक मोठा चमचा घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकतोय आपण. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतो आपण. मीठ राहिलेलं आहे आपलं टाकायचं.
व्यवस्थित मिक्स झालं की आपण मीठ टाकतोय आणि आपल्याला 1 ते 1.5 तास आपण चांगला मुरत ठेवू याला चिकनला आपल्या. तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झाले. आता झाकण ठेवतोय. आता आपलं चिकन छानसं मुरतंय तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. तर मी अर्धा किलो तांदूळ आहे तर 1 ते 1.5 लिटर पाणी ओतलं होतं. पाणी पण छानसं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये मसाले टाकतोय. दालचिनी घेतलेली आहे, जिरे अर्धा चमचा, 2 लवंग आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहे ते टाकतोय त्याच्यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकतो आपण त्याच्यामध्ये. आणि मीठ टाकतो आपण त्याच्यामध्ये. 1 मोठा चमचा मीठ घेतलेला आहे ते टाकतोय. आणि अर्ध्या लिंबाचा रस, पाणी आपलं निथळण्यासाठी. कोथिंबीर टाकल्यामुळं पाण्याचा कलर जरा हिरवा होतो, जिरे आणि कोथिंबीर टाकल्यामुळं. त्यामुळे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये लिंबू जो पिळलेला आहे तो पण टाकतोय आणि तांदूळसुद्धा टाकतोय. आणि आपल्याला 80 ते 90% फक्त तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. आणि आपला तांदूळ चांगला सुटसुटीत होण्यासाठी 1 छोटा चमचा मी तूप टाकलेला आहे. आता बघूया तांदूळ शिजलाय का आपला. असा तुकडा पडतोय म्हणजे समजायचं की झालेला आहे. 80 ते 90% तांदूळ आपला शिजलेला आहे. आता आपण साईडला काढतोय, गाळून घेतोय गाळणीमध्ये. आणि फॅन खाली ठेवायचं म्हणजे पूर्ण सुटसुटीत होतं थंड झाल्यावर. तोपर्यंत आपलं चिकन पण 1 तासाच्या वर झालेलं आहे, व्यवस्थित मुरले. आता आपण पातेलं ठेवलेलं आहे. जाड बुडाचं पातेलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल टाकलं होतं, तूप टाकलं 1 चमचा. आता आपण चिकन जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. मीठ टाकतोय. आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे त्यावर थोडंच मीठ टाकते. व्यवस्थित परतून घेतले की झाकण ठेवतो आपण आपलं चिकन शिजण्यासाठी. तोपर्यंत आपला तांदूळ पण मस्त असं सुटसुटीत झालेला आहे. एक दाणा असं मस्त सुटसुटीत झालं. हातामध्ये जे आपण मसाले टाकलेले आहेत ते साईडला करतो. आता झाकण काढलेलं आहे तर आपल्याला सार काढायचं आहे. चिकन शिजलेलं नाही आपलं अजून 10 मिनटं लागतील चिकन शिजायला. आता सार काढते. आता ही ट्रिक तुम्ही हॉटेलवाले नक्की ट्राय करतात, तुम्ही पण करा. आणि खरंच खूप सुंदर होती ही बिर्याणी. नक्की एकदा ट्राय करून बघा. हे कधी टाकायचं मी सांगते तुम्हाला नंतर ना. साईडला काढलेलं आहे आणि अजून झाकण ठेवतो आपण चिकन शिजण्यासाठी 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त असं चिकन शिजलेलं आहे. वास तर एवढा सुंदर सुटलाय. आता आपण जो तळलेला कांदा आहे तो टाकणार आहोत. चिकन छानसं शिजलंय. तळलेला कांदा टाकतोय त्याच्यामध्ये. आणि जी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आपण चिरून घेतलेली आहेत ते सुद्धा टाकतोय त्याच्यावर. आता आपल्याला भाताचा लेयर द्यायचा आहे. हातानेच पसरून घेते. भात आपला बघा किती सुटसुटीत असा शिजलेला आहे. त्यामुळं थंड करून घ्यायचं पूर्ण. सगळीकडे हाताने पसरून घेतला आहे. त्याच्यावर थोडीसे तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकतोय. आणि आपण जो सार काढलेला आहे चिकनचा ते टाकतोय. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी बिर्याणी लागते. थोडेसे दुधामध्ये मी फूड कलर येलो कलरचा मिक्स केला होता ते टाकलेलं आहे. आता आपण चिकन दम बिर्याणी करतो तर एका साईडला मी कोळसा गरम केलेला आहे. थोडंसं 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि जाड बुडाचा असं तवा ठेवला आहे. त्याच्यावर आपण बिर्याणीचं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवलेली आहे. दम देतोय आता आपण त्याला चिकनला. तर तूप टाकतोय थोडंसं आणि पटकन झाकण टाकायचं आणि जड अशी वस्तू ठेवायची. तर मी खलबत्ता ठेवला आणि 20 ते 25 मिनटं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि शिजून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. मस्त असा चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता आपण कोळशाची प्लेट साईडला करतोय आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतोय. आता मी चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी मी कोशिंबीर बनवलेली आहे. तुम्ही रायत्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर तयार आहे आपली गरमागरम सुटसुटीत आणि अतिशय चवदार अशी घरगुती मसाल्याची चिकन दम बिर्याणी. तुम्ही पाहू शकता भाताचा प्रत्येक दाणा कसा मोकळा झाला आणि चिकन पण खूप छान असं मऊ शिजलेलं आहे.
जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आपली खास घरगुती बिर्याणी मसाल्याची ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.